भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेअंतर्गत तुम्हालाही लावायचे आहे बांधावरती झाडं किंवा ग्रामपंचायत अंतर्गत फळबाग योजनेअंतर्गत तुम्हालाही म्हणजे ह्या दोन योजना आहे बांधावर किंवा शेतामध्ये फळबाग योजनेसाठी, ज्यामध्ये मित्रांनो 5 एकराखाली जर तुमची शेतजमीन असेल तर तुम्ही बांधावर फळबाग योजना घेऊ शकता। जर तुमची 5 एकरापेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्ही भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना घेऊ शकता। त्याच्यामध्ये चिकू, डाळिंब, संत्री, मोसंबी, पेरू आणि इतर त्याच्यामध्ये तुम्ही आंबासुद्धा घेऊ शकता। ही योजना आता सद्यस्थितीमध्ये चालू आहे आणि तुम्ही त्या अंतर्गत बांधावरती लागवड करू शकता, त्याचबरोबर शेताच्या आतमध्ये सुद्धा लागवड करू शकता। तर आता तुम्ही इकडे बघू शकता की ही बांधावरती लागवड आहे। आता हे स्वखर्चानं लागवड आहे, परंतु आता जर तुम्हाला लागवड करायची आहे तर तुम्ही बांधावरती लागवड करू शकता। त्यासाठी GR सुद्धा आलेला आहे। तुमची जर शेतजमीन 5 एकराखाली असेल तर तुम्ही ग्रामपंचायत अंतर्गत ठराव करून तुम्ही लागवड करू शकता आणि त्याचा मोबदला तुम्हाला जसं जसं तुम्ही पेरणी करता म्हणजे लागवड करता, रोप लावणे, त्याच्यानंतर खत वगैरे, त्याच्यात खुरपण वगैरे, ह्या सगळ्या अशा गोष्टी अंतर्गत तुम्हाला एक एक स्टेप बाय स्टेप तुम्हाला त्याच्यामध्ये पैसे निघत असतात। तर तुम्ही त्या अंतर्गत लावू शकता किंवा भाऊसाहेब फुंडकर योजनेअंतर्गत लावू शकतात। सगळ्या योजना आता भाऊसाहेब फुंडकर जर योजना म्हटलं तर तुम्हाला 50% त्याच्यामध्ये रक्कम मिळते आणि जर ग्रामपंचायत अंतर्गत जर म्हटलं तर तुम्हाला 100% फळबाग फ्री आहे, म्हणजे 100% अनुदान आहे तुम्हाला। त्या अंतर्गत तुम्ही ते लागवड करू शकता। आता इकडे जर बघायचं म्हटलं तर आंबा लागवड केलेली आहे, परंतु ही स्वखर्चातून लागवड केलेली आहे। शेतकऱ्यासाठी त्या दोन योजना आहेत, त्याचा तुम्ही लाभ घ्या। सद्य परिस्थितीमध्ये त्या योजना चालू आहे। पुन्हा एकदा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही कोणकोणते पिकं घेता, फळबाग योजनेअंतर्गत तुम्ही लाभ घेतलेला आहे का ते सुद्धा कळवा। कारण बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नाही आहे गाईडलाईन आणि किती % त्याचं काय म्हणता येईल त्याला आपला सक्सेस रेट आहे। कारण सगळ्या आपल्याला माहिती आहे की विविध योजना असतात, परंतु त्याचा सक्सेस रेट हा फार कमी असतो। त्यामुळे जर तुम्ही स्वखर्चानं लागवड केलेली असेल किंवा योजनेअंतर्गत केलेली असेल, त्यामुळे तुम्हाला किती उत्पन्न निघते, काय निघते, एकंदरीत सगळ्या लेखाजोखा जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटच्या माध्यमातून कळवा। कारण योजना भरपूर असतात, परंतु त्याचा लाभ शेतकऱ्यांना होतोच असं नाही आहे। कारण आपल्याला माहिती आहे की रेशीम असो किंवा विहीर असो किंवा इतर गोष्टी असो, त्यामध्ये त्याचा पूर्ण शेतकऱ्याला लाभ होईल असं नाही आहे। कारण आधी सगळे आपल्याला पैसे खर्च करावे लागतात। कुठलीच योजना अशी नाही आहे की सरकार तुम्हाला पहिलं पैसे देईल आणि नंतर तुम्ही लागवड कराल। आता ह्या सगळ्या योजना कुठली 1 लाखाची, कुठली 2 लाखाची, कुठली 3 लाखाची, ह्या सगळ्या योजना असतात, परंतु आधीच आपल्याला सगळा खर्च करावा लागतो। एकंदरीत एवढा पैसा शेतकऱ्याकडे नसतो, तरीही तो खर्च करतो। परंतु होतं काय की त्याचं बेनिफिट किंवा आता आंबा लागवड केली तर आंबा कुठल्या एरियामध्ये चांगल्या प्रकारे फळं त्याचे होतात किंवा नाही। आता विदर्भासारखा हा एरिया आहे, आता इकडे भलेही ही लागवड केलेली आहे, परंतु याचा उद्देश काही उत्पन्नासाठी नाही आहे। एकंदरीत एक शेती आणि शेतीमध्ये थोडंफार झाडं झुडपं ह्यासाठी ही लागवड इकडे केलेली आहे। परंतु आता प्रत्येक शेतकरी जो लागवड करतो तो त्याला त्याच्यापासून उत्पन्न मिळावं ह्यासाठीच करतो। तर एकंदरीत जर तुम्ही कुठली योजने थ्रू त्याचा लाभ घेतलेला असेल किंवा तुम्ही कुठलं फळबाग लावत असाल किंवा तुमचा सक्सेस असेल तर ते कळवा। त्याच्यामध्ये किती उत्पन्न होते, किती खर्च जातो, एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी कळवा। कारण आपल्याला माहिती आहे की इतर पिकं घेतले, सोयाबीनसारखे पिकं घेतले तरीही आपल्याला जास्त पैसा उरत नाही आणि कपाशीसारखेही घेतले तर कपाशीमध्ये आपल्याला माहिती आहे की पैसा खर्च भरपूर आहे। त्यामुळे पुन्हा एकदा मला ज्या गोष्टी माहीत आहेत त्या मी इथे ॲड केल्या आहे की फळबाग योजना आता सध्या सुरू आहे। तुम्ही जर तुमची शेती जर 5 एकराखाली असेल तर ग्रामपंचायतमध्ये ठराव
होतो तुम्ही तिथे ठराव मांडा आणि तुम्हाला कुठलं घ्यायचं आहे ते सुद्धा सांगा. दिवाळीपर्यंत तुम्हाला म्हणजे आता जरी तुमच्या शेतामध्ये कुठलं पीक असेल तरी तुम्ही दिवाळीपर्यंत, आपल्याला माहिती आहे की आता सोयाबीन तूर जर असेल किंवा फक्त सोयाबीन असेल तर सोयाबीन दिवाळीपर्यंत निघून येते. त्यामध्ये तुम्ही मग नंतर सुद्धा तिची लागवड करू शकता. अशा पद्धतीने पुन्हा एकदा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. घेऊन येऊया नवीन काहीतरी. तोपर्यंत धन्यवाद.